नगरमधील मौजे शिंगवे नाईक गावातील सिमेंट काँक्रीट रस्त्याचं काम हे निकृष्ट दर्जाचं झालंय। त्यातच या रस्त्यावरून अवैधरित्या वाळू आणि मुरुमची तस्करी होतीये। मात्र याकडे पोलीस प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्याचं चित्र दिसून येतंय। नगरमधील मौजे शिंगवे नाईक या गावामध्ये साळवे वस्ती येथे अनुसूचित जाती जमाती आणि नवबौद्ध घटकातील वस्तीच्या विकास कामाच्या निधीतून 5 लाख रुपये सिमेंट काँक्रीटचा रस्ता हा गेल्या मागच्या वर्षीच केला होता। तो रस्ता 6 महिने देखील टिकला नाहीये। रस्त्याची क्षमता 10 टनच आहे। मात्र या रस्त्यावरून अवैधरित्या मुरुम आणि वाळू तस्करांची मोठी वाहतूक होतीये। यामुळे रस्त्याला मोठ्या भेगा पडल्या असून रस्ता खचलाय। रस्त्याचं काम बालाजी मजूर सहकारी संस्था यांनी केलं होतं, परंतु या रस्त्याचं पूर्णपणे निकृष्ट दर्जाचं काम ठेकेदाराने केले। यावर पंचायत समिती, ग्रामपंचायत यांनी देखील कुठल्याही प्रकारे कारवाई केलेली नाहीये। या रस्त्यावरून अवैधरित्या वाळू मुरुम तस्करांची वर्दळ चालूच असते। त्यांनाही पोलीस प्रशासनाचा धाकच राहिला नाहीये। पोलीस प्रशासन या तस्करांना कधी आळा घालणार? येत्या 10 दिवसाच्या आत तस्करांवर कारवाई न झाल्यास मोठं आंदोलन उभारू असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष योगेश साठे यांनी दिलाय। तर संबंधित रस्त्याची वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी यांनी पाहणी केली असता यात सर्वच रस्त्याला भेगा पडल्यात असं निदर्शनास आलंय। यावेळी जिल्हाध्यक्ष योगेश साठे, नगर तालुका महासचिव रविकिरण जाधव, भास्कर साळवे मामा उपस्थित होते। यावेळी बोलताना ग्रामस्थांनी सांगितलं की प्रशासनानं हा सिमेंट काँक्रीटचा रस्ता केला, मात्र रस्त्यावर होणारी अवैध वाहतूक थांबवली नाही। त्यामुळे रस्त्याच्या क्षमतेपेक्षा यावर वाहतूक होत असल्याने या रस्त्याची आज अशी अवस्था झाली आहे। प्रशासनानं लवकर अवैध वाहतूक थांबवावी आणि येथे हा रस्ता पुन्हा व्यवस्थित करून द्यावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली। तर या ठिकाणी विकास निधीचा गैरवापर केल्याप्रकरणी अनुसूचित जाती अनुसूचित जमाती कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात यावा, संबंधित संस्थेला काळ्या यादीत टाकावं, या मागणीचे निवेदन देखील संबंधित अधिकाऱ्यांना वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं लवकरच देण्यात येणार आहे असं देखील यावेळी सांगण्यात आलंय। आज नगर तालुक्यातील शिंगवे नाईक या गावात साळवे वस्ती इथे आलो असता अनुसूचित जाती जमाती व नवबौद्ध घटक यांचा विकास निधीतून इथं सिमेंटचा रस्ता करण्यात आलेला आहे। या सिमेंटच्या रस्त्यावरून अवैधरित्या वाळू वाहतूक, अवैधरित्या मुरुम वाहतूक होती आहे। याच्याकडे कोणत्याही प्रशासनाचं अथवा पोलीस स्टेशन प्रशासनाचं लक्ष नाही। यामुळे इथं अवैधरित्या जी वाळू वाहतूक मुरुम वाहतूक चालू आहे त्यांच्यावर कोणाचाही हे धाक राहिलेला नाही आणि या रस्त्याची क्षमता 10 टनाची असून त्याच्यावरून हे जे अवैध वाहतूक होती त्याच्यामुळं हा रस्ता पूर्ण खचत चाललेला आहे। याच्या दुपटीच्या क्षमतेने हे इथून अवैध वाहतूक याच्यावरून जाते। त्यामुळं इथं जो रस्ता झालेला आहे काही वर्षापासून हा रस्ता प्रलंबित होता, गेल्या वर्षीच झालेला आहे। आपण या बोर्डावर पाहत असाल की 15/10/2024 रोजी हे काम पूर्ण झालेलं आहे, पण आज हे 6 महिने पण पूर्ण नाही झाले तर रस्ता पूर्णपणे खचून गेलेला आहे। आणि त्यामुळं मी ग्रामसेवक, तलाठी आणि पंचायत समितीचे BDO साहेब तसेच व संबंधित जे अधिकारी यांना मी आपल्या माध्यमातून एक सूचित करतो, भविष्यात ही वाहतूक लवकरात लवकर थांबवावी, अवैध वाहतूक जी चालू आहे ती लवकरात लवकर थांबवावी आणि त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी। अन्यथा आपल्या कार्यालयासमोर जन आंदोलन उभं करून आपल्यावर अनुसूचित जाती जमाती कायद्यान्वये हे गुन्हा नोंदवण्यात येईल याची नोंद घ्यावी। शिंगवे नाईक येथील साळवे वस्तीवरील हा जो रस्ता नवबौद्ध विकास निधीतून जो हा रस्ता झालेला आहे हा पूर्णपणे निकृष्ट दर्जाचा झालेला आहे। कोणत्याही व्यवस्थितपणे हा रस्ता झालेला नाही आहे। याचे आम्ही स्थानिक सरांनी आम्हाला दाखवल्याप्रमाणे आम्ही पाहिलं तर हा पूर्णपणे निकृष्ट दर्जाचा हा रस्ता झालेला आहे आणि याची आम्ही पाहिलं असता हा पूर्णपणे खराब आहे। व याची सांगितल्याप्रमाणे जी अवैध वाहतूक होत आहे ते लवकर ग्रामपंचायत, BDO, सरपंच
ग्रामसेवक यांनी दखल घेऊन ती लवकरात लवकर थांबवावी, नाहीतर आम्ही ग्रामपंचायतीला इशारा देत आहे की आम्ही मोठं आंदोलन करू शकतो किंवा कारवाई करू शकतो. एकतर निकृष्ट दर्जाचं झालं असून यावरून क्षमतेपेक्षा जास्त वजनाच्या गाड्या अनधिकृत, त्यात वाळू मुरुम या ठिकाणाहून वाहतूक होते, त्यामुळे या रस्त्याला क्रॅक्स गेलेले आहेत. प्रतिनिधी अनिकेत गवळी, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.